पाटिल साहब तुम आगे बढ़ो, तौफीक पहलवान तुम आगे बढ़ो, संतोष भाऊ तुम आगे बढ़ो, हाजी एमडी शेख साहब तुम आगे बढ़ो। आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये एमआयएम पार्टीचे व ताज सोशल ग्रुपचे तसेच शहरातील विविध प्रमुख पदाधिकाऱ्यांचा आज या ठिकाणी पक्षप्रवेश झालेला आहे। मी सर्वांना शुभेच्छा देतो। तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री साहेब हे आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत। सोबत जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे, आमदार संजय मामा शिंदे, युवक अध्यक्ष महबूबाई शेख, अल्पसंख्याक अध्यक्ष पठाण साहब, पक्ष निरीक्षक गुले साहेब, मोहोळचे आमदार यशवंत माने साहेब, जी गादेकर, दीपक आबा साळुंके, उमेशजी पाटील, मनोहर चपाटे साहेब, हाजी एमडी शेख, शंकर पाटील साहेब, रक्षणाताई सलगर, जनार्दन कारंपुरे साहेब, विजय बोटे सर, किसन जाधव यांच्यासह आज या ठिकाणी प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सन्मान सोहळा झालेला आहे। साहेब आम्ही मागील 6 महिन्यापासून खाली सोलापुरात मोठ्या जोरात शक्तीने काम करणार आहोत। आगामी महानगरपालिकेच्या दृष्टीने या ठिकाणी मी एवढं गवाही देतो पाटील साहेब, आपल्याला गवाही देतो। आमचे अध्यक्ष मार्गदर्शक तौफीकभाई शेख मागच्या वेळेस एमआयएम मध्ये प्रवेश करून तिने पहिल्याच दणक्यात 10 नगरसेवक निवडून आणले। साहेब मी गवाही देतो, तौफीक पहलवान तसेच महेशांना आमचे भावी प्रवेश करणार आहेत ते सुद्धा मी त्यांना विनंती करतो त्यांनीही प्रवेश करावा। आमचे संतोष भाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरात राष्ट्रवादीची साहेब सत्ता आल्याशिवाय राहणार नाही। तसेच या ठिकाणी एवढी गवाही देतो, पवार साहेबांना आम्ही शिष्टमंडळ भेटलो होतो, त्या शिष्टमंडळामध्ये पवार साहेबांना आम्ही शब्द दिला, साहेब शहरात एक आमदार राष्ट्रवादीचा झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। आपण आपल्या कार्यकर्त्यांना सर्वांना सोबत घेऊन काम करतात साहेब। तसेच येणाऱ्या महानगरपालिकेच्या दृष्टीने आपण जास्तीत जास्त लक्ष द्यावं। आपले रोहित दादा पवार हे सुद्धा सोलापूरला येऊन मार्गदर्शन करावं। तौफीकभाई शेख, महेश अण्णा कोटे, संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी काम करतो। आपले नेते मंडळी एवढीच विनंती आहे, आपण थोडंसं गडतट दूर करून बाजूला राहावा। शरद पवार साहेब आज सुद्धा वयाच्या 82व्या वर्षी झडतायत, पक्ष वाढवतायत। मी सर्वांच्या साक्षीने साहेब विनंती करतो, पवार साहेब एक दिवशी 100% पंतप्रधान होतील। तसेच आज अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात आपण उत्स्फूर्तपणे रक्तदान शिबिरावर उपस्थित राहून दादांचा वाढदिवस साजरा करून जय हिंद जय महाराष्ट्र। आज आमच्या पक्षप्रवेश सोहळ्यात राज्याचे जलसंपदा मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस माननीय जयंतजी पाटील साहेब, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे, करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, मोहोळचे आमदार यशवंत माने साहेब, दीपक आबा, मनोहरजी सपाटे साहेब, गादेकर साहेब, पाटील साहेब, एमडी शेख साहेब, महबूबजी शेख साहेब, राज्याचे अध्यक्ष या सर्वांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्षप्रवेशासाठी सर्व इथे उपस्थित जमलेल्या माझ्या बंधू भगिनींनो, आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। सोलापूर शहरामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये येण्याचा मानस गेल्या 6-7 महिन्यापासून सुरू होता, त्याला योग्य वेळ मिळत नव्हती। तर आमच्या प्रवेशासाठी आम्हाला सारखं प्रवृत्त केले संतोषभाऊ पवार, संजय मामा शिंदे यांच्या प्रखर प्रयत्नाने आम्ही आज राष्ट्रवादी प्रवेश करत आहोत। आणि आमचे सोलापूर शहराचे बुलंद आवाज आयुष्मान तौफीकभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण इथं जोमाने काम करून सोलापूर शहराच्या येणाऱ्या आगामी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगला रिझल्ट देऊ
आणि आम्हाला बी सुद्धा प्रवेश केलेल्या सर्व सन्मानित सोलापूर शहराच्या कार्यकर्त्यांना वरिष्ठांकडून सन्मान आणि चांगल्या प्रकारची वागणूक द्यावे आणि सोलापूर शहरात गिरणगाव असलेलं आणि आहे या शहरामध्ये सर्व बकाल अवस्था झालेली आहे, तरी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी अजितदादांनी सर्वांनी लक्ष द्यावं आणि आमची ताकद वाढवावी आणि आम्ही सुद्धा या पक्षाला खूप मोठे बळ देऊन आम्ही तौफिकभाई शेख यांच्या मार्गदर्शनानुसार आणि तसेच अभ्यासू नेतृत्व सोलापूर शहराचं महेश अण्णा कोटे हे सुद्धा आम्हाला खूप मदत करतात आणि आज मेरे लिए बहुत खुशी का दिन है क्योंकि आज मेरा राष्ट्रवादी पक्ष में प्रवेश हो चुका है। राष्ट्रवादी पक्ष के सर्वेसर्वा जनाब शरद पवार साहब, महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री जनाब अजितदादा पवार साहब और हमारे खासदार साहिबा सुप्रियाताई सुळे जी और राष्ट्रवादी के दिगर नेतागण, मैं इनसे प्रेरित होके ये पक्ष चुना हूँ और इन्हीं लोगों के मार्गदर्शन से मैं पार्टी को आगे बढ़ाने का काम करूंगा और इसके लिए मुझे आप लोगों के प्यार और साथ की जरूरत है। मैं जाति धर्म का राजकारण ना करते हुए पक्ष को बढ़ाने के लिए रात दिन मेहनत करूंगा। ये कहकर मैं अपनी जगह लेता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। वेलकम करता हूँ, अभिनंदन करता हूँ और साथ ही साथ मैं उनको ये बताता चलूँ कि आने वाले दिनों में हम आपके साथ मिलकर इस सोलापुर शहर के अंदर महानगर पालिका के अंदर राष्ट्रवादी का परचम लहराएंगे। और साथ ही साथ मैं आपको बताता चलूं, इसकी शुरुआत एमआईएम की हमारे नांदेड़ से ही हुई थी और नांदेड़ में उनका डिपॉजिट जब्त करने में हम उनको जड़ से खत्म करने में कामयाब हुए हैं। ये आप लोगों को बताता चलो कि ये मुस्लिम आरएसएस पार्टी है, ये कभी किसी का भला करने वाली नहीं है और ना ही इससे कुछ हमारे जो भाई लोग आए हैं आज उनको पता चल चुका है। मान सम्मान की अगर से कोई बात होती है, सेकुलरिज्म की अगर कोई बात होती है कि हमारे राष्ट्रवादी कांग्रेस के अंदर आप लोगों के सामने कोई ये बात नहीं है कि हम बताना ये चाहते हैं कि राष्ट्रवादी कांग्रेस के अंदर मान सम्मान ज्यादा से ज्यादा अगर किसी को मिला है तो माइनॉरिटी के लोगों को मिला है। माइनॉरिटी के पार्टी को आज राष्ट्रवादी कांग्रेस के अंदर जो मान सम्मान मिला है वो मान सम्मान के रूप में एमएलसी के रूप में मिला है, एमएलए के रूप में मिला है, मेंबर ऑफ पार्लियामेंट के रूप में मिला है और हम बहुत सारे महामंडल के रूप में मिला है। और मुझ जैसे छोटे से कार्यकर्ता को आदरणीय जयंत पाटिल साहब ने महाराष्ट्र के प्रदेश अध्यक्ष पद की जिम्मेदारी और जवाबदारी दी है। मैं आने वाले दिनों में आप तमाम से और आदरणीय जयंत पाटिल से भी वादा करता हूं कि जो जिम्मेदारी और जवाबदारी आपने मुझ पर दी है, पूरे महाराष्ट्र का दौरा करके हम कंधे से कंधा मिलाकर ज्यादा से ज्यादा बूथ कमेटी के ऊपर काम करके और हर क्षेत्र के अंदर और हर विधानसभा के अंदर ज्यादा से ज्यादा काम करके आने वाले दिनों में ग्राम पंचायत से लेके नगर पालिका से लेके विधानसभा में भी ज्यादा से ज्यादा मेंबर चुना के लाने की जिम्मेदारी और जवाबदारी के साथ यहाँ मैं वचनबद्ध हूँ। Like, subscribe, click on the bell.